मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा पाठोपाठ भेटतोय. पण मागच्या शनिवारी पण भेटलो होतो. अर्धवट राहिला त्या दिवशी विषय, म्हणून आज परत भेटतोय. परवाच्या सेशन नंतर माझ्या व्हिडिओवरती एका व्यक्तीने कॉमेंट केली की तुम्ही म्हणताय तशीच माझी अवस्था आहे. मी इतके वर्ष सगळे प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणालात ते सगळे प्रयत्न करतोय, पण माझं जीवन जसं रुतलंय त्यातून ते काय बाहेर पडत नाही. काहीतरी मार्गदर्शन करा. मित्रांनो, तेच मार्गदर्शन तर मी करायला लागलोय तुम्हाला. तेच तर सांगायला लागलोय की माझंही आयुष्य अनेक वर्ष जे रुतलं होतं, काय समजल्यानंतर ते चिखलातून बाहेर पडलं, काय कळलं मला. आणि जे कळलं, गंमत बघा, जे कळलं ते कन्व्हेन्शनल कळलं नाही. म्हणजे सेल्फ मोटिवेशन मध्ये जे कळतं ते कळलं नाही, काहीतरी वेगळं कळलं. मग काय कळलं मला? पहिले 5 इन्साइट्स काय होते जरासं रिवाइज करतो, म्हणजे आपल्याला पुढचं सूत्र समजेल. पहिल्यांदा मला ह्या अस्तित्वाचं जे एनर्जेटिक सिग्नेचर आहे, हे ऊर्जेतून सगळं बनलेलं जे अस्तित्व आहे, याची जाणीव ही माझी पहिली इन्साइट होती. तोपर्यंत कधी लक्षच गेलं नाही ना. तोपर्यंत सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे, मटेरियल आहे. पण त्या मटेरियल अस्तित्वाच्या गाभ्याशी एक नॉन मटेरियल अस्तित्व आहे, द इम्प्लिकेट ऑर्डर. ह्याची जाणीव ही माझी पहिली इन्साइट होती. आणि तिथून मग विचारचक्र सुरू झाली की ओके, असं आहे. मग दुसरी इन्साइट काय? जर असं आहे तर एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड व्हायब्रेट्स बिकॉज एव्हरीथिंग हॅज अ फ्रीक्वेन्सी. ओके, तो ऐसा है. तिथं लक्षात आलं द लॉ ऑफ रेझोनन्स. ओके, रेझोनन्स पण काहीतरी आहे इथं. आणि हे सगळं जे काय चालू आहे हे रेझोनन्सच्या सिद्धांतावर चालू आहे. ओके, आय बिकेम मोर क्लिअर. तिसरा इन्साइट होता, मग असं जर आहे तर आपली फ्रिक्वेन्सी का, आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला आहे. आणि मित्रांनो, हा तिसरा इन्साइट माझ्या आयुष्यातला लाईफ चेंजिंग ठरला. कारण माझ्या लक्षात आलं की माझ्या आतमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असुरक्षितता भरलेली आहे, अपयशाची भीती भरलेली आहे, पुढे सरकायची भीती भरलेली आहे. आतमध्ये अनेक गोष्टींचं ओझं आहे, अनेक तिरस्कार आहेत अनेकांच्या विषयी. आणि असं सगळं फ्रिक्वेन्सी इतकी विचित्र आहे. म्हणजे रेझोनन्सच्या सिद्धांताप्रमाणे मला जर जीवनामध्ये प्रगती, यश, कीर्ती, जे काय त्या काळामध्ये जे वाटत होतं ते हवं असेल तर मी कुठल्या फ्रिक्वेन्सीला हवे होतो? मी देखील प्रसन्नतेच्या, समृद्धीच्या, आनंदाच्या ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीला पाहिजे होतं. मी बरोबर उलट्या फ्रिक्वेन्सीला होतो. फार महत्वाची इन्साइट. आणि माझं नशीब चांगलं की हे नुसतं कळलं नाही मला, तर हे जे काही सगळं आत नको असलेलं माझ्या आत व्हायब्रेट करतंय, ज्या फ्रिक्वेन्सीला मी व्हायब्रेट करतो स्वतः, ती अलाइन कशी करायची, ती रिपेअर कशी करायची, रिअलाइन कशी करायची, ह्याचं तंत्र कळलं. मग तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं तसं काही ओझे सिल्वांकडून कळलं, काही मी मागच्या वेळेला नाव घेतलं नाही, पण त्या अमेरिकन महिलेचं नाव डॉक्टर पॉला हरान, तिच्याकडून कळलं. तिच्या प्रोग्रॅमचं, सप्तचक्रावरती प्रोग्रॅम, आणि प्रोग्रॅमचं नावच कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम. आणि तिथं कळलं की माझ्या आतमध्ये मी जरी
जसा श्वास एक आहे, म्हणजे आत जाणारा श्वास एक आहे पण पंचप्राण आहेत, तसा मी एक आहे पण माझ्या आतमध्ये एनर्जीचे 7 पोर्टल्स आहेत, जे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतायत. सो ती बघायची आहे, ती रिपेअर करायची आहे, ती अलाइन करायची, हे मला कळलं. आणि फायनली मित्रांनो, ज्यांनी माझं आयुष्य आणि हजारो लोकांचं आयुष्य बदललं, ते मेरिडियन टॅपिंग थेरपी, म्हणजेच ज्याला आपण आता पॉवर टॅपिंग म्हणतो, तो सिद्धांत कळला. हे सगळं 3 महत्वाच्या गोष्टी कळल्या आणि माझी फ्रिक्वेन्सी जी पूर्णपणे अशी रुतलेली होती ती फ्री व्हायला लागली. हा माझा 4था सिद्धांत. आणि मग 5व्या सिद्धांतामध्ये मग काही गोष्टी लक्षात आल्या की बिघडते कशाने. त्या 3 गोष्टी करायच्या बंद केल्या. पहिली गोष्ट म्हणजे तक्रार करायची बंद केली, किरकिर करायची बंद केली, कटकट करायची बंद केली. अर्थात फारशी सवय नव्हतीच, पण जी काय होती ती पण बंद केली. लोकांविषयी, परिस्थितीविषयी, गोष्टींविषयी, जीवनाविषयी जजमेंटल व्हायचं बंद केलं. हे असंच असलं पाहिजे, ते तसंच असलं पाहिजे, हे बंद केलं. क्रिटिसिझम बंद केलं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कोणालाही दोष द्यायचं बंद केलं. कोणालाही, म्हणजे अगदी नशिबालाही. माझ्या जीवनामध्ये मला हवं तसं जर घडत नसेल तर मी कोणालाही दोष दिला नाही. मी असा विचार करायला लागलो की मे बी आय एम नॉट ॲट दॅट फ्रिक्वेन्सी. आणि हे 5 इन्साइट्स मी ज्यावेळेस माझ्या सिस्टीममध्ये, माझ्या आतमध्ये बाणवायला लागलो, मी वापरायला लागलो, जगायला लागलो, तेव्हापासून माझं आयुष्य बदलायला लागलं. आज त्याच्या पुढच्या 5 गोष्टी ज्या मी जीवनामध्ये वापरू लागलो, ज्याने ही माझी हे अंडरस्टँडिंग आणखीन क्लिअर व्हायला लागलं, आणखीन क्लॅरिटी आली, आणखीन आयुष्य फुलायला लागलं. ते काय होतं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ज्या वेळेसपासून मला हे कळायला लागलं की मी तक्रार बंद केली, मी जजमेंटल व्हायचं बंद केलं, क्रिटिसिझम बंद केलं, कोणाला ब्लेम करायचं बंद केलं, माझी 6वी इन्साइट अशी होती की ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी स्वस्थ व्हायला लागलो. जीवनाच्या प्रवाहामध्ये अलगदपणे असा आत आलो. आणि हे सुरू झाल्यानंतर आपोआप ह्याचा पहिला परिणाम माझ्या मनस्थितीवरती झाला. माझी मनस्थिती प्रसन्न राहायला लागली. मनस्थिती प्रसन्न राहायला लागल्यानंतर नवीन नवीन आयडियाज यायला लागल्या, उत्साह वाढायला लागला, आरोग्य सुधारायला लागलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझं दिसणं पण बदलायला लागलं, माझं कॉम्प्लेक्शन बदलायला लागलं. म्हणजे माझ्या आतमधली दूषितता काढायला लागल्यानंतर माझ्या त्वचेवर देखील त्याचा परिणाम दिसायला लागला. मला आठवते त्या काळामध्ये मी फिल्म फ्रॅटर्निटीशी जोडला गेलेला असल्यामुळे अनेक वेळा हे सिनेमातले लोक मला भेटायचे, कुठल्या ना कुठल्या कारणाने भेटायचे. त्यात माझे बंधू पुन्हा फिल्म फ्रॅटर्निटीमध्येच असल्यामुळे त्यांच्या कुठल्या तरी शूटिंगला जाण्याचा योग यायचा, नाटकाला जाण्याचा योग यायचा. तिथं मला हे सगळे जुने लोक भेटायचे ज्यांनी माझ्याबरोबर काम केलेलं असायचं. आणि ते मला विचारायचे की अरे, तुझ्यामध्ये फरक दिसतोय, तुझ्या चेहऱ्यामध्ये फरक दिसतोय, काय करतोस, काय लावतोस चेहऱ्याला, काय लावतोस. मला आठवतं एका मराठीतल्या मोठ्या अभिनेत्रीने मला विचारलं होतं की तू चेहऱ्याला लावतोस काय. आता तिला मी काय सांगू की काय चेहऱ्याला लावत नव्हतो, मी आतून स्वच्छ होत होतो. आणि मित्रांनो, हे सगळं होत असताना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये
माझ्या लक्षात आलं की मी स्वच्छ व्हायला लागलेलो आहे. पण अर्थात जीवनातला जो संघर्ष होता तो काही कमी झाला नव्हता फारसा. इकडे तिकडे काहीतरी असं मीच उल्हासित झाल्यामुळे, माझ्याच मध्ये इमोशनल ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळे मला बदल बाहेर ऑटोमॅटिकली दिसत होता, पण असा मेजर काही फरक दिसत नव्हता. कारण एक सूक्ष्म संघर्ष जीवनाशी चालू होता. आणि त्या काळामध्ये मला एक गोष्ट वाचायला मिळाली, ज्या गोष्टीबद्दल मी आधी देखील सांगितलेला आहे. ह्याचा उल्लेख मी पूर्वीच्या कुठल्या तरी एका सेशनमध्ये केलाय. मी तो आज परत करतो कारण सिग्निफिकंट आहे. मी रमण महर्षींचं चरित्र वाचत होतो त्यावेळेला मला हा सिद्धांत वाचायला मिळाला, ज्यामध्ये रमण महर्षींना भेटायला एक परदेशी भक्त येतो. रमण महर्षींना शेवटच्या दिवसांमध्ये ते आजारी होते, त्यांना कॅन्सर झाला होता आणि तो परदेशातून आला आणि त्यांनी तिथल्या मॅनेजमेंटला सांगितलं की मला महर्षींच्या कुटीराच्या शेजारच्या कुटीरामध्ये जागा द्याल काय, मला त्यांच्या शेजारी, त्यांच्या जितक्या जवळ राहता येईल तितक्या जवळ राहायचं. आणि मग तो तिथं रात्रभर राहिला आणि रात्री महर्षींना कदाचित वेदना होत असतील. महर्षी कणायचे, त्या वेदनेने कणायचे. हा अस्वस्थ झाला, रात्रभर हा झोपू शकला नाही. त्याला वाटलं की काय महर्षींना किती त्रास होत असेल, किती वेदना होत असतील. आणि सकाळी ज्यावेळेस तो भेटायला गेला महर्षींना त्यावेळेस तो अगदी ह्यानी म्हणाला, करुणेने म्हणाला की महर्षी दुखत असेल ना. महर्षी म्हणाली हो दुखतं, पण त्रागा नाही होत. त्याचं इंग्लिशमधलं स्टेटमेंट असं होतं की येस देर इज पेन बट देर इज नो सफरिंग. ठप करून एक लाईट पेटला माझ्या आतमध्ये आणि माझ्या लक्षात आलं की मी एवढं सगळं करून जीवन तर जगायला लागलोय, प्रवाहामध्ये आलेलो आहे, पण देर इज सफरिंग. सफरिंगचा अर्थ कोसणं, स्वतःच्या तकदिरीला कोसणं, नशिबाला कोसणं. हे आपल्याच बाबतीत असं का घडतंय ह्याला कोसणं होत. आणि महर्षी म्हणतात की वेदना आहे, सफरिंग नाही आहे. आणि त्या दिवशी ठरवलं मित्रांनो, कोसणं बंद करायचं, नो सफरिंग. आणि जीवनाच्या प्रवाहामध्ये पूर्णतः ऍक्सेप्टन्सने आलो, स्वीकृतीने आलो, खुशीने नव्हे. लक्षात घ्या, इथं बऱ्याच लोकांना असं वाटतं की इट्स ओके. ओकेनेसचा अर्थ खुशी खुशीने ओकेनेस. नो. जर दुखतंय तर दुखतंय, पण दुखण्याची स्वीकृती आहे, संघर्ष नाही. फार सूक्ष्म फरक आहे, लक्षात घ्या. आणि मला तो फरक लक्षात आला. मला हे लक्षात आलं की जीवनामध्ये संघर्ष आहे, अप्रियता आहे, हवं तसं जीवन उलगडत नाही आहे. ओके. तरी देखील आपण आपल्या हिमतीनं त्यामध्ये, त्या प्रवाहामध्ये उतरायचं आणि आपलं काम चोख करायचं. हे एक ठरवलं आणि जीवनाच्या प्रवाहामध्ये उतरलो. आणि या 6व्या इन्साइटनी माझ्या जीवनाला आणखीन एक किनार आली, जी चंदेरी होती. मग पुढे असा विचार मंथन व्हायला लागलं की हा संघर्ष होतो तो नेमका कुठं होतोय. मी ठरवलेलं आहे की मी संघर्ष करणार नाही जीवनाशी, तरी संघर्ष थांबत नाहीये. मग संघर्ष नेमका होतो कुठं याचा शोध घ्यायला लागलो. आणि हा माझा 7वा इन्साइट होता मित्रांनो, ज्या इन्साइटनं माझं आयुष्य ओव्हरनाईट बदलून गेलं. ओव्हरनाईट नाही म्हणणार मी, क्षमा करा, ओव्हरनाईट नाही बदललं, पण ह्या इन्साइटनी निश्चित बदललं. कारण तिथून एक नवीन संकल्पना कळली आणि जीवन एका वेगळ्या पॅराडाईमवरती जगायला सुरुवात केली. शोध सुरू झाला या संघर्षाच्या उगमाचा. कुठं होतोय संघर्ष
आणि माझ्या लक्षात आलं की हा संघर्ष जो आहे हा होतोय तो माझ्या मनामध्ये. अर्थात अध्यात्माचा अभ्यास तर 1975 सालापासूनच सुरू होता आणि या सगळ्या प्रवाहामध्ये ऑलरेडी होतो. त्यात निसर्गदत्त महाराज, रामकृष्ण परमहंस किंवा रमण महर्षी, अरविंद घोष यांच्यासारखे महाविभूती यांचे सगळं काय कानावर पडत होतं आणि कानावर पडत होतं पण समजत नव्हतं. पण ह्या पॉइंटला ते समजलं आणि लक्षात आलं की या सगळ्यांना एकच म्हणायचं होतं की मित्रा, संघर्ष मनामध्ये आहे आणि तू मन नाही आहेस. मग तू कोण आहेस? मी जो मनाकडे बघू शकतो तो साक्षी भाव आहे. हा एक फार इम्पॉर्टंट इन्साइट माझ्या जीवनामध्ये निर्माण झालं आणि त्यावेळेस माझ्या आत एक असा साक्षात्कार झाला आणि मला लक्षात आलं की माझ्या आतमध्ये संघर्ष निर्माण करणारं जे घटक आहे, जे मन आहे, तो माझ्या शरीरामधला एक सूक्ष्म अवयव आहे. मी नाहीये तो. जसा हा हात मी नाहीये, हे डोळे मी नाहीये, हा चेहरा मी नाहीये, हे शरीर मी नाहीये, कारण या शरीराकडे देखील मी बघू शकतो. जसा मी शरीराकडे बघू शकतो तसा मी माझ्या मनाकडेही बघू शकतो. म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे. मग मी कोण आहे? रमण महर्षी म्हणायचे, नान यारू, तू कोण आहेस? आणि त्याला सगळ्यांना तिथपर्यंतच घेऊन जायचं होतं की मी तो साक्षी स्वरूप आत्मप्रकाश आहे. माझ्या आतमध्ये मन आहे आणि त्याच्या आतमध्ये सगळा दंग आहे. आणि ज्या वेळेस हा डिस्टन्स कळला की ओके, संघर्ष करणारं मन आहे, मी नाही आहे. रामदास स्वामी म्हणतात की विचार म्हणजे मन, विचार जो पाहे तो पुरुष. पुरुष म्हणजे कोण? जो साक्षी स्वरूपाला उपलब्ध झालाय तो पुरुष. विचार जो पाहे तो पुरुष, विचार न पाहे तो पशु. पशुवत. म्हणजे जोपर्यंत त्या मानवाला त्याच्यातील विचारांकडे तटस्थपणे पाहता येत नाही, तोपर्यंत त्याच्यामधला जो आत्मप्रकाश आहे, जो स्वयंप्रकाश आहे, तो प्रज्वलितच होत नाही. खऱ्या अर्थानं तो जन्मच घेत नाही असं शास्त्र म्हणतं. म्हणून ज्याला हा साक्षात्कार होतो त्याला द्विज होणं असं म्हणतात. द्विज होणं. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला. मग दुसऱ्यांदा जन्मल्याचा संबंध काय? पहिल्यांदा जो जन्मलेला आहे तो मनामध्येच अडकतोय. मी म्हणजेच माझे विचार असं समजून जगतो. पण दुसऱ्यांदा ज्याचा जन्म होतो, जो द्विज होतो, त्याला हे कळतं की मी विचार नाहीये, माझ्यात विचार निर्माण होतोय. मग जर माझ्याकडे त्या विचारांच्याकडे तटस्थपणे बघण्याची दृष्टी निर्माण झाली तर मी विचारांना आत घ्यायचं की नाही हे ठरवू शकतो. कारण विचारांना काय धारबंदच नसतं, ते येत असतात एकामागून एक, एकामागून एक, एकामागून एक, नुसते असे फिरत असतात भिंगरीसारखे. पण ज्याला हे कळतं की मी म्हणजे विचार नाही, तो त्या भिंगरीकडे बघायला लागतो आणि ज्या वेळेस तो या भिंगरीकडे बघायला लागतो त्यावेळेस त्या भिंगरीची गती कमी 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 व्हायला लागते. मित्रांनो, ह्याच्या पुढे सुरू होतो तो माझ्या अध्यात्माचा प्रवास. तो मी इथं बोलत नाहीये. पण या इन्साइट मधून तुम्हाला हेच सांगायचं आहे की माझं जीवन बदललं कुठे? तिथं बदललं की जिथं मला कळलं की मी म्हणजे माझा विचार नव्हे.
अर्थात माझ्याकडे मग 2 विचार प्रवाह आहेत किंवा 2 मनं आहेत अशी म्हणूया. एक वर्किंग माइंड आणि एक थिंकिंग माइंड. थिंकिंग माइंड जे 24/7 बॅकग्राऊंडला सुरू असतं, थांबतच नाही आणि दमतो माणूस, थकतो. वर्किंग माइंड म्हणजे ज्यावेळेस मी एखाद्या कामासाठी विचार करतो जाणीवपूर्वक. तुम्हाला ज्यावेळेस गणित सोडवायचं आहे त्यावेळेस थिंकिंग माइंड वापर करत नाही, तुम्ही थिंकिंग माइंडचा वापर करत नाही, तिथं वर्किंग माइंडचा वापर करता. यू आर नीडिंग दॅट इन्फॉर्मेशन, दॅट डेटा टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. वर्किंग माइंड, नो प्रॉब्लेम, वी वॉन्ट दॅट वर्किंग माइंड, but we want to be detached from the thinking mind. आणि हा मित्रांनो माझा 7वा सिद्धांत होता, 7वी इन्साइट होती. मी विभक्त झालो विचारांच्या पासून, मनापासून, आणि मग मनाला माझ्यावरती हावी होऊ दिलं नाही. तिथं मी निर्लेप होऊ लागलो, हलका होऊ लागलो. माझं ट्रॅव्हलिंग मग लाईट होऊ लागलं. फार महत्वाचा इन्साइट. अवघड आहे. तुम्ही म्हणाल काय करायचं, काय हे करायला? काही करायचं नाहीये, काही करायचं नाहीये. हे तर सगळ्यात गमतीची गोष्ट आहे. फक्त जागरूक राहायचं आहे विचारांच्या बाबतीत. आज जे काय चालू आहे ना त्याच्या बाबतीत जागरूक राहायचं आहे. दॅट इज ऑल. अवघड जातं, कारण ते मन इतकं ताबा घेतं, कारण त्यांनी ताबा आज घेतलेला नाहीये. हजारो वर्ष त्याच्याच ताब्यात आहे आपण. सो कुळ आहे ते, आणि कुळानं आता हक्क बजावलेला आहे. कुळाला काढणं जितकं अवघड आहे तितकं या मनाला थंडावणं अवघड आहे. म्हणून मनाला काढायचं नाहीये, काढता येत नाही. जगात कोणालाही काढता आलेलं नाही. त्याचा विरोध करायचा नाहीये, त्याच्याकडे फक्त बघायचं आहे. कारण ज्या वेळेस या बघणाऱ्याची दृष्टी किंवा या बघणाऱ्याचा प्रकाश त्या विचारांच्या वरती पडतो ना, त्या विचारांमधला जो अंधकार आहे तो ऑटोमॅटिकली दूर व्हायला लागतो आणि एक प्रकारची क्लॅरिटी निर्माण व्हायला लागते. आपण बऱ्यापैकी प्रमाणामध्ये फ्री व्हायला लागतो. फार महत्वाची गोष्ट. सो हा होता माझा 7वा सिद्धांत. माझा 8वा सिद्धांत फार महत्वाचा आहे. काय हे सगळं कळाल्यानंतर मी लागलो कामाला आणि मी एकच गोष्ट ठरवली की जे करीन ते 100% इन्व्हॉल्वमेंटनी करायचं. 100% इन्व्हॉल्वमेंट. मी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी प्रमाणामध्ये एक परफेक्शनिस्ट आहे. मी झालो, मी ओरिजिनली तसा नव्हतो. मी जे काही करीन ते परफेक्शननी करण्याचा प्रयत्न करायला लागलो. मी 0 एररनी काम करायला लागलो. जे काही साधं साधं असू दे, छोटं छोटं असू दे, पण कमीत कमी चुका करायला लागलो. याचं एक कारण की जास्तीत जास्त जागा राहायला लागलो. माझ्यातला ऑटो पायलट बंद झाला. म्हणजे ऑटो पायलटवरती मी जगायचं बंद केलं. सगळ्या गोष्टी हळूहळू जाणीवपूर्वक करायला लागलो आणि ती जाणीव त्या करण्यामध्ये उतरल्यानंतर ते करणं, त्या करण्यामध्ये एक प्रकारचं परफेक्शन यायला लागलं. मी आयुष्यात कधीच पाट्या टाकल्या नाहीत. मी पूर्ण जस्टिस दिला जे काही करतोय ते करण्याला. मला माहित नाही का, पण मला कायझेन ही संकल्पना फार आवडली आणि मी स्वतःला अपडेट ठेवायला लागलो. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की कुठून कुठून स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करायला लागलो, कुठून कुठून पुस्तकं मागवायला लागलो. मी स्वतःला जितकं इम्प्रूव्ह करता येईल, नुसतं नॉलेज वाईज नाही, व्यक्ती म्हणून देखील ऑडिट करायला लागलो
की माझ्यामध्ये दोष काय काय मला दिसतात. मुळात आपल्याला आपले दोष कधीच दिसत नाही, लोकांना दिसत असतात. आपल्याला असं वाटतं की अरे आय एम अ कम्प्लीट पर्सन. पण मी तसं नाही केलं. मी म्हटलं की नाही, असं नाही आहे. जागं झालोय ना नशिबाने, तर मग शोधूया दोष काय आहेत. आणि बऱ्यापैकी प्रमाणामध्ये दोष काढून टाकायचा प्रयत्न करायला लागलो आणि तसंच जगायला लागलो. आणि हा महत्वाचा भाग आहे मित्र, जगायला लागलो. थिअरॉटिकली हे सगळं केलं नाही. आय रिअलाइज, कॅन आय पुट इट इन टू प्रॅक्टिस. सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या आणि सगळ्या गोष्टी काय एका दमात नाही झाल्या. पण निश्चित माझा अप्रोच हा होता की व्हॉट एव्हर आय डू, पूर्ण इन्व्हॉल्वमेंटनं गोष्ट करणार, अर्धवट करणार नाही. आय विल कीप मायसेल्फ अपडेटेड, कीप मायसेल्फ कायम बरोबर राहणार, मागे नाही पडणार. मला आठवतंय की बरेच वेळा पुण्यामध्ये काही असे मित्र असायचे की ज्यांचंही बरेच वाचन असायचं इकडचं तिकडचं, आणि कार्यक्रम झाला की त्यातले काही मला येऊन भेटायचे आणि मला म्हणायचे की ह्याबद्दल जरा काही प्रकाश टाकू शकाल काय. आणि मला ती गोष्ट ऑलरेडी माहिती असायची. त्यांना मी डिटेलमध्ये सांगायचो की मला जे माहिती आहे. ते मला म्हणायचे की तुम्हाला एवढं माहिती असतं कुठून. मी म्हणायचो की मला आवडतं, मी जे काम करतो त्यामध्ये मी इतका समरस होतो. आय लाईक टू डाईव्ह इन टू इट. त्यामुळे स्वतःला अपडेटेड ठेवलं. आणि एका गोष्टीपासून स्वतःची मुक्ती करून घेतली. ती गोष्ट होती कंटाळा. माझ्या आयुष्यामध्ये कंटाळा हा शब्द गेले 40 वर्ष डोकावलेला नाही. मला कधीही कंटाळा येत नाही. एकतर स्वतःची कंपनी फार आवडते, तो विषय वेगळा. पण मी कधीही कंटाळत नाही. 40 वर्षापूर्वी एकदा ठरवलं. त्या तपशिलात जात नाही, का ठरवलं त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण असंच एक घटना घडली आणि मला असं लक्षात आलं की इतका कंटाळलो होतो, वैतागलो होतो, आणि आय वॉज फीलिंग इट. आणि असं काहीतरी घडलं आणि मला लक्षात आलं की नो, दिस इज अ व्हायरस दॅट आय एम कॅरिंग. आणि त्या वयामध्ये विशित होतो. त्या वयामध्ये ठरवलं त्या दिवशी की आयुष्यात कंटाळा हा शब्द परत उच्चारायचा नाही, किंवा कधी कंटाळा फील करायचा नाही. मित्रांनो, 40 वर्षापेक्षा जास्त काळ झाला मी कधीही कंटाळलो नाही, कधीही आळस केला नाही. कधी कधी आजचं काम उद्यावर पडतं, पण उद्यावर पडलं तर ते उद्या तरी करतो, परवावर टाकत नाही. प्रोक्रॅस्टिनेशन पण काढून टाकलं सिस्टम. हा माझा 8वा इन्साइट होता. 9वा इन्साइट फार वेगळा आहे, कारण आपण जे शिकत आलो त्याच्यापेक्षा जरासा वेगळा आहे. मी तर वेगळंच शिकलो, कारण मी एका मिलिटरी स्कूलमध्ये शिकलो. मिलिटरी स्कूलमध्ये लहानपणापासून शिक्षणच असं आक्रमक, आणि नुसतं अकॅडमिक शिक्षण नव्हे, तर ओव्हरऑल सगळीच मुलं मिलिटरी बॅकग्राऊंडची, शिक्षक मिलिटरी बॅकग्राऊंडचे, प्रिन्सिपल मिलिटरीतले, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर मिलिटरीतले, सगळा असा मिलिटरीचा दबदबा. आणि बॉर्न टू किल
बॉर्न टू किल हा मंत्र जगण्याचा, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, आणि जे काही करायचं करणारच, लात मारेन तिथं पाणी काढेन, हा सिस्टीम मध्ये कोड झालेला प्रोग्राम. मी जीवनामध्ये हे करणारच, यशस्वी होणारच, करणारच. लोकांना पॉवर वाटते याच्यामध्ये. लोकांना वाटत असेल, ज्यांना हे सूट होतं, सही आहे. मला असं लक्षात आलं माझ्या सगळ्या प्रवाहामध्ये की जीवनामधला हा च काढून टाकायचा, आग्रह काढून टाकायचा. हे असंच, हे माझ्या म्हणण्यासारखंच झालं पाहिजे, हा आग्रह काढून टाकायचा. आणि मित्रांनो, मी आग्रह काढून टाकला. मी कुठल्याही गोष्टींबद्दल आग्रही नाही झालो. असं ठरवलं की मी माझ्या तयारीनं उतरायचं जीवनामध्ये. कर्मण्येवाधिकार असते, आपलं काम योग्य करायचं. माझ्या वाटेला, माझ्या कल्पनेप्रमाणे जे घडायला पाहिजे होतं त्या काळात, आत्ताचं बोलत नाही मी, त्या काळात मला जे अपेक्षित होतं ते घडलं नाही जीवनामध्ये. मला जिथं पोचायचं होतं तिथं पोचलो नाही जीवनामध्ये. पण आग्रह नव्हता, त्यामुळे संघर्ष नव्हता. त्रास झाला नाही असं नाही, अडचणी आल्या नाहीत असं नाही. पण जीवनाच्या प्रवाहामध्ये आग्रही नसल्यामुळे एखाद्या सुंदरशा अशा ओढ्यामध्ये पान कसं असं तरंगत जातं अलगदपणे, तसं आजपर्यंत जीवनाचं हे जे प्रवाह आहे, हा पान जे आहे असं अलगत आलेला आहे. आणि मित्रांनो, ह्या 9व्या सिद्धांतामध्ये एक गोष्ट ऍड करतो, जी खरं 10वा सिद्धांत असू शकतो, पण मला ती 9व्यामध्येच घ्यायची आहे, की जीवनाच्या या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये कधीही हताश झालो नाही. कमी अडचणी नाही आल्या आयुष्यात, त्याचा पाढा वाचत बसत नाही. दरवेळेला काय सांगायचं तेच, की किती त्रास भोगले आणि किती काय केलं, हो गया. पण सांगायचं हे आहे की कितीही वाईट काळ जरी जीवनाने दाखवला, हताश नाही झालो. अंगावर आलेलं शिंगावर घ्यायचं हे सामर्थ्य आत जिवंत ज्वलंत ठेवलं आजपर्यंत. जे जीवनामध्ये येईल, अंगावर आलेलं शिंगावर घ्यायचं. ह्यानी माझ्या आतमध्ये एक इतकी शक्ती निर्माण झाली. एकतर आग्रही नसल्यामुळे त्रास नाही झाला जीवनाचा, आणि हताश झाला नसल्यामुळे त्या रबर बॉल सारखा कितीही टाकला तरी परत परत वर येण्याचा एक 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 पॉवर आली आतमध्ये, आणि त्या पॉवरनी पॉवर दिली. हा होता माझा 9वा इन्साइट. आणि मित्रांनो, 10वा इन्साइट माझा जो आहे, त्या इन्साइटमध्ये काही गोष्टी मी ठरवल्या. या ठरवण्याची एक पॉवर वेगळी असते. मला आठवतंय, मी लहान असताना पोहायला ज्यावेळेस शिकायचो, त्यावेळेस पोहायला शिकवणारा रामू नावाचा एक व्यक्ती होता. तो रामूनी मला बेसिकली तरंगायला शिकवलं होतं. पूर्वी डबा बिबा बांधायची पद्धत होती, मग तो डबा बिबा तो काढून पोहायला द्यायचा, आणि तो मला सांगायचा, बाबा इथून तिथपर्यंत जायचं आहे, निश्चय करा, ठरवा. मी मध्ये गेल्यानंतर धापा टाकायला लागायचो. तो म्हणायचं नाही, धरायचं नाही, कठड्याला धरायचं नाही, तिथपर्यंत आज जायचं म्हणजे जायचं. त्या रामूच्या ह्या निश्चयाच्या फोर्सनी माझ्यामध्ये इतकी पॉवर यायची की मी तिथपर्यंत जायचो, आणि तिथपर्यंत गेल्यानंतर एक शक्ती यायची माझ्या आतमध्ये.
मला इतका आनंद व्हायचा. आणि दुसऱ्या दिवशी दुसरं आव्हान, दुसरा जो स्ट्रेच असायचा, तो पार करायला माझ्यामध्ये शक्ती असायची. आणि पुढं रामू नुसता म्हणायचा, बाबा निश्चय. आणि मला माहित नाही माझ्यातून कुठून ती पॉवर यायची आणि मी विनाशायास तिथपर्यंत जायचो. ही होती माझ्या निश्चयाची पॉवर, लहानपणीच मला मिळालेली. पुढे काही गोष्टी मी ठरवल्या, त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा माझा 10वा इन्साइट आहे. त्यातली पहिली गोष्ट मी ठरवली, प्रसन्न राहायचं. चॉईस आहे आपल्याकडे. चिडून, त्रासून, दुर्मुखलेल्या तोंडाने आयुष्य जगता येतं, जगतात अनेक लोक जगतात. मी ठरवलं की नाही जगणार तसं मी, कारण माझ्यामध्ये प्रसन्न राहण्याचं पण सामर्थ्य आहे. त्या परमेश्वरानं ती शक्ती पण दिलेली आहे ना मला, मग ती दुसरीच का वापरत राहू. आणि म्हणून आय स्टार्टेड फीलिंग गुड. त्याला हॅपी म्हणा तुम्ही, पण जीवनामध्ये मी हॅपीचा माझा काय म्हणूया त्याला अर्थ वेगळा आहे. आनंद या शब्दाचा माझा अर्थ वेगळा आहे. आनंद या शब्दाचा अर्थ खुशी नव्हे माझ्यासाठी. आनंद या शब्दाचा अर्थ कंप्लीट कंटेंटमेंट, आत्मिक समाधान. जो व्यक्ती समाधानी आहे तो प्रसन्न आहे. तुम्ही म्हणाल मग अल्पसंतुष्ट आहेस काय, तो विषय वेगळा. अल्पसंतुष्ट किंवा संतुष्ट हा वेगळा विषय आहे, त्याच्यावरती कधीतरी स्वतंत्रपणे बोलूया. पण मी प्रसन्न राहायचं ठरवलं. अंडरस्टँड इट द वे यू वॉन्ट. दुसरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये, जसा मी ग्रो व्हायला लागलो, दुसरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये, दुसरी इन्साइट होती ज्यानं माझं आयुष्य आणखीन असं काय म्हणूया त्याला आतून एनलायटन झालं. ते म्हणजे असं ठरवलं की आपल्या जीवनाचा इतरांना लाभ झाला पाहिजे. आय शुड बी ऑफ हेल्प टू अदर्स. आणि आय स्टार्टेड डुईंग इट इन डिफरंट वेज. आज देखील तुम्ही बघताय वेगवेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न करत असतो की माझा उपयोग काय होईल, समाजाला काय होईल, इतरांना काय होईल, कशाही पद्धतीत होईल. हाऊ कॅन आय बी हेल्पफुल. हा माझा दुसरा इन्साइट जी मी ठरवून करतो, आज देखील करतो. तिसरी गोष्ट, मी बऱ्यापैकी प्रमाणामध्ये रिस्पॉन्सिव्ह व्हायला लागलो. मी कॉन्स्टिट्यूशनली स्वाभाविक रिॲक्टिव्ह होतो. सगळेच जण असतो, आपण रिॲक्टिव्ह असतो. लहान सहान गोष्टीला रिॲक्ट करतो. आणि सगळ्यात जास्त रिॲक्ट कुठे करतो माहिती आहे? आपण सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आपल्या घरांमध्ये असतो. बाहेर आपण कदाचित फार प्रेझेंटेबल असतो. बाहेरचे एखादे लोक म्हणतात की अरे किती वेल बिहेव्ड आहे माणूस, पण तो माणूस घरात जाऊन बघा, त्याच्या घरातल्या लोकांना विचारा, ते सांगतील किती वेल बिहेव्ड आहे. मी म्हटलं की हा दुटप्पीपणा जीवनामध्ये नाही करायचा. आय शुड, मी रिॲक्टिव्ह असणं हा माझ्या DNA मधला एक फॅक्टर होता. मला कळला तो, मी तो घालवला. अर्थात कधी कधी सर्कमस्टेन्शियल रिॲक्शन्स निर्माण होतात, सर्कमस्टेन्शियल असतात, कधी कधी त्या कराव्या लागतात. रामकृष्णांची ती गोष्ट आहे ना सापाची, मी पूर्वी सांगितलेली आहे, आता इथं ती गोष्ट सांगत बसत नाही. पण त्या सापाला ते सांगतात की चावू नको, आणि तो साप चावायचा थांबतो आणि लोक त्याला मारायला लागतात. आणि मग ते जे योगी असतात त्यांना तो साप परत भेटतो. योगी म्हणतात की अरे काय दशा केलेली असती. ते म्हणतात की तुम्हीच सांगितलं चावू नको, मी चावायचं बंद केलं. त्यावेळेस ते योगी त्या सापाला म्हणतात की अरे मी तुला चावू नको म्हटलं होतं, भीती दाखवू नको म्हटलं नव्हतं, फणा काढू नको म्हटलं नव्हतं. ही एक उद्बोधक गोष्ट आहे मित्रांनो. सो कधी कधी जीवनामध्ये फणा काढावा लागतो, सर्कमस्टेन्शियल असतात, दॅट इज डिफरंट. पण जनरली आपण बघायला पाहिजे आपण रिॲक्टिव्ह आहे की रिस्पॉन्सिव्ह आहे.
आणि मी ठरवलं की माझ्यामधला जो रिॲक्टिव्हनेस आहे तो मी कमी करत गेलो आणि मी मॅक्झिमम रिस्पॉन्सिव्ह असतो. सर्कमस्टेन्शियल रिॲक्टिव्ह व्हायला लागलं तर होतो, तो विषय वेगळा, पण जाणीवपूर्वक जागरूकपणे रिस्पॉन्सिव्ह असतो. आणि मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट जी अनेकांना फार जड जाते पण मी ती बाणवली माझ्या आतमध्ये, ती गोष्ट म्हणजे मी बऱ्यापैकी प्रमाणामध्ये इंडिपेंडेंट झालो. कमीत कमी भावनिक स्तरावरती इतरांवर अवलंबून राहायला लागलो. कमीत कमी. अवघड आहे फार गोष्ट. अर्थात हे सांगितलेलं सगळं तुम्ही फॉलो केलं पाहिजे असं नाही, कारण तुमचे स्वभाव आहेत, तुमचं अंडरस्टँडिंग आहे. एखादी गोष्ट माझी तुम्हाला पटली नसेल देखील, ओके. तुम्हाला असं वाटेल की ये मेरे बस की बात नाही आहे, ठीक आहे. पण मी काय केलं ते सांगतोय तुम्हाला. मी मॅक्झिमम इंडिपेंडेंट होऊ लागलो. म्हणून मगाशी जे म्हटलं ना की स्वतःची कंपनी मी जास्तीत जास्त एन्जॉय करायला लागलो, कारण मी इंडिपेंडेंट झालो. डिपेंडन्सी पुन्हा इमोशनल सांगतोय मी तुम्हाला. मग याचा अर्थ कोणतरी मला विचारतात की मग तुम्ही तुमच्या मुलीवरती, तुमच्या बायकोवरती तुम्ही डिपेंडंट नाही आहे काय? मी इमोशनली कोणावरच डिपेंडंट नाही आहे. ह्याचा अर्थ मी त्यांच्यावरती प्रेम करत नाही असं नाही अर्थ होत. डोंट टेक इट सिलेक्टिव्हली. पण मैं खुद में आई फील कंप्लीट विद इन माय सेल्फ. आय डोंट फील इनकम्प्लीट. आणि माझ्यातला इनकम्प्लीटनेस कुठून तरी तो भरून काढावा कोणीतरी असं मला नाही वाटत. त्यामुळे आय फील व्हेरी गुड इनसाइड मी. अनेक लोकांना वाटत असतं की माझी कोणाला किंमतच नाही आहे, माझ्यावर कोण प्रेमच करत नाही, मला कोणी समजूनच घेत नाही, वगैरे वगैरे वगैरे. बरेच लोक असतात. पण मला नाही तसं वाटत. आय फील कंप्लीट विद इन मी. एक फार महत्वाची गोष्ट आहे. देखो, अगर समझ में आ गया आपके तो समझ जाओगे. आणि शेवटची गोष्ट मित्रांनो जी मी बाणवली माझ्यामध्ये, ती गोष्ट आहे 100% रिलायबिलिटी. 100%. मी स्वतःला रिस्पॉन्सिबल बनवलेला आहे. मला जर कोणीही काहीही सांगितलं तर त्या व्यक्तीनं निवांतपणे जाऊन झोपावं की आपण जर प्रदीपला ही गोष्ट सांगितलेली आहे तर 100% ती होणार. 100% होणार. तेवढा विश्वास मी माझ्यामध्ये निर्माण केला की मी तेवढा रिलायबल असलो पाहिजे. आणि मला फार आनंद होतो मित्रांनो. मला दुःखही होतं की ज्यावेळेस मी बघतो की माणसं इतकी अनरिलायबल असतात. पण शेवटी ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा पिंड आहे, त्यांची गती आहे जीवनामधली. कधीतरी जीवनामध्ये त्यांना रिस्पॉन्सिव्ह वाटेल, ते बनतील. मी काय जन्मताच रिलायबल नव्हतो. मी बनवलं रिलायबल स्वतःला. पण मला इतका आनंद होतो, त्या माझ्या रिलायबिलिटीचा इतका आनंद होतो की मी म्हणतो की डोळे झाकून मी माझ्यावर तर विश्वास ठेवतो, पण कोणीही माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, कारण त्याच्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र असतो, जबाबदार असतो. ही क्वालिटी माझ्यामध्ये फार काहीतरी विलक्षण ट्रान्सफॉर्मेशन घडवून गेली. माझ्या परीनं जीवनामध्ये जिस मुकाम पे आज मैं हूं, स्वस्थ हूं, आनंदी हूं. आणि काय पाहिजे असतं जीवनामध्ये माणसाला? ती सगळी परवाचे बॅड बॉयज मिलियनेअर किंवा 1992 हर्षद मेहता स्कॅम,
हे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की अरे इतकं होतं या लोकांच्याकडे, का थांबले नाहीत? का थांबले नाहीत? माहित नाही, मला माहित नाही. कुठेतरी थांबता आलं पाहिजे, कुठेतरी आपला ग्लास भरला पाहिजे, आणि आपला ग्लास भरल्यानंतर इतरांचे जे कमी भरलेले आहेत ते भरण्याची जाणीव झाली पाहिजे, असं मला वाटलं. आणि आत्तापर्यंतचं माझं आयुष्य त्या पद्धतीत जगत आलो, समृद्ध आयुष्य जगलो मित्रांनो. मला असं वाटतंय की या 10 इन्साइट्सचा तुम्हाला जर काय उपयोग झाला तर मे बी इट विल हेल्प यू. काय टेक्निकल बोललेलो नाहीये. जे जीवनामध्ये जगतो, आय वॉक व्हॉट आय टॉक, जे जगतो ते करण्याचा प्रयत्न करतो. बघा, तुम्हालाही जमेल आणि माझ्यासारखं तुमचंही आयुष्य स्वस्थ आणि आनंदी होईल. भेटूया पुन्हा. नमस्कार.